नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। वीज दरवाढीमुळे उद्योग व्यवसायावर होणार मोठा परिणाम। सोलर असोसिएशनची पत्रकार परिषदेत माहिती। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 25 जून रोजी दिलेल्या दर पुनरावलोकन आदेशामुळे उद्योग व्यवसाय व सर्वसामान्य नागरिक अडचणीत येणार आहेत। त्यामुळे या दरवाढी विरोधात ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काळ दिवस पाळून या निर्णयाला विरोध केला आहे। MERCने 1 फेब्रुवारी 2025 रोजी महावितरणच्या बहुवर्षीय दर प्रस्तावावर हरकती मागवल्या। राज्यभरातील सुनावणीत महावितरणच्या प्रस्तावातील अनेक त्रुटी स्पष्ट झाल्या होत्या। केंद्र व राज्य शासनाकडून सौर ऊर्जेचे महत्त्व सांगितले जाते, मात्र या दोघांमध्ये समन्वय दिसत नसल्याचे दिसून येत असल्याची माहिती सोलर असोसिएशनच्या वतीने 8 जुलै रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली। या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रावर मोठा आघात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। जुलै 2025 पासून मिळणारी वीज देयके मार्च 2025च्या तुलनेत अत्यंत वाढलेली असतील असे सोलर असोसिएशनचे म्हणणे आहे। यावेळी पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष निलेश खंडारे, दिनेश फाटे, प्रवीण इंगळे, गणेश देशमुख, हिमांशु खंडेलवाल, मोहम्मद शेख, नीरज देशमुख, राजेश बाळापुरे, आशिष देशमुख, आशिष कांबळे, श्रीकांत पिंजरकर, मनीष चिंचोलकर, अमित वानखडे, धीरज औतकर आदी उपस्थित होते। आपण एक प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घेतोय की महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी जो निर्णय घेतलेला आहे 25 जूनला, तो आपल्याला अमान्य आहे किंवा लोकांना, सामान्य जनतेला याच्यात सहभागी न करता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्णतः चुकीचा निर्णय आहे। त्याच्यामुळे काय होऊ राहिलं की जसं आता बरेचसे उद्योग आपल्या इथे चालतात आहे, तर प्रत्येकाला आपण एनर्जी हा एक मोठा विषय राहतो आणि ती जर आपल्या इथं पहिलेच तर महाग आहे किंवा पूर्ण ऑल ओव्हर इंडिया जर आपण पाहतो म्हटलं तर सर्वात महागडी एनर्जी ही आपल्या महाराष्ट्रात आहे। त्यातही 25 जूनचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये अजून 25 ते 30% वीज दर वाढ त्याच्यामध्ये होणार आहे। तो हा एक निर्णय जो घेतलेला आहे तर याच्यामुळे एक तर उद्योग जे आपल्या इथं नवीन येतात आहे ते येणार नाही, रोजगार निर्मिती ती सुद्धा थांबणार आहे। पुन्हा एक जो हा निर्णय घेतलेला आहे तो सोलर इंडस्ट्री जी आहे त्या सोलर इंडस्ट्री जरी पाहतो म्हटलं तर आज हजारो कोटीचा टर्नओव्हर आपण आपल्या इथं करतो आहे, ठीक आहे। तर या उद्योगावरही एक अंकुश त्याच्यावर येणार आहे या निर्णयामुळे। आणि बरंचसं आता कसं आहे की एक आपले सरकार, केंद्र सरकार म्हणते आहे की बा सोलर एनर्जीला आपण बढावा देतो आहे आणि एका इकडे महाराष्ट्र सरकार म्हणते आहे किंवा आयोग म्हणते आहे की बा सोलरचा फायदा थोडा होणार नाही आहे। या दृष्टिकोनातून जसा हा निर्णय घेतलेला आहे की बा आता सोलर एनर्जी जी तयार होते आहे तर फक्त डे टाईमला जी पण एनर्जी प्रोड्यूस होईल तेवढंच फक्त युटिलायझेशन ते उद्योग करू शकतील। बाकीची एनर्जी ते प्रोड्यूस झालेली एनर्जी ती वेस्ट जाईल किंवा बाकी पहिले जे प्रोजेक्ट लागलेले आहे आणि ज्यांनी जे 20 वर्षाचा ॲग्रीमेंट MECDCL सोबत केलेले आहे ते सुद्धा या आयोग खारिज करतो आहे। आणि बाकी आता बरेचसे प्रोजेक्ट लागतात आहे, करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांची होऊ राहिलेली याच्यामध्ये, पण ते आपण प्रमोट करतोय की बा ग्रीन एनर्जीला प्रमोट करताना बरेचसे लोक पैसे खर्च करून त्यांच्या छतावर म्हणा किंवा अजून मोठमोठे प्रोजेक्ट इथे लागतात आहे, पण त्याच्या एनर्जीचा पूर्ण फायदा आपल्याला होत नाही आहे किंवा इंडस्ट्रीला होणार नाही आहे या निर्णयामुळे। तर आम्ही त्याचा विरोध करतो आहे की बा जास्तीत जास्त फायदा आणि ग्रीन एनर्जीला सपोर्ट मिळावा यासाठी आमचा एक जो उपक्रम आहे तो इथं आम्ही राबवतो आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।